हाय हॅलो नमस्कार। तर आपल्याला आज बनवायची आहे बेसनच्या गोळ्याची भाजी। तर बघा त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण कोथिंबीर पेस्ट केली होती, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी आंबारी आणि हळद टाकून ते मस्त असं मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून। आणि त्यासाठी बघा मी कांदा चिरलेले 2 कांदे चिरलेले आहेत मोठे, 1 टोमॅटो टाकलेला आहे, 2-3 लसणाचे गड्डे घेतले होते मी ते पण त्याच्यामध्येच टाकलेले आहेत कढईमध्ये। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून हे चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर हे मिक्सरला एकदम बारीक असं ह्याचं वाटण करून घ्यायचं। एकदम बारीक वाटण करून घेतलं ना तर त्याची गिरवी एकदम अशी छान होते आणि भाजी एकदम अशी घट्ट आणि मिळून येते। तर बघा माझं बारीक करून झालेलं आहे आणि ते आता कढईमध्ये तेल ओतून मी त्याच्यामध्ये ते चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घेणार आहे व्यवस्थित चांगलं। जेवढा मसाला तेलात तुम्ही चांगला भाजेल ना तेवढी भाजीला टेस्ट चांगली येते। तर बघा त्याच्यामध्ये मी थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे, थोडीशी आंबारीची पावडर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आणि नंतर ना त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे आणि हे एकदम असं तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये। आणि हे परतल्यानंतर ना ह्याच्यामध्ये परत जे आपण बेसनचे गोळे बनवले होते ना ते टाकायचे आहेत। तुम्ही असेही बनवू शकता किंवा तुम्हाला चपाती लाटून त्याचे त्रिकोण करायचे असतील तर तुम्ही तसेही करू शकता। तर मी आपलं असंच गोल करून त्याला थोडंसं हे गोल केलेलं आहे बघा आणि तेच टाकलेलं आहे। वाफलून घेतलं तरी चालतं आणि असं जरी टाकलं तरी तेलात हे चालतं। तर ही भाजी तुम्ही करून एकदा बघा, नक्की तुम्हाला आवडेल।